या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. सगळ्यांच्या अंतरात वास करणाऱ्या मा सरस्वतीला वंदन. खरं तर या परिसंवादाचा आणि विषय ऐकला त्यावेळेला माझ्या डोक्यात आलं की हा विषय नको, याचं टायटल थोडं बदलायला हवं. पण मी मुद्दाम बोललो नाही, कारण जो ठरवला आहे तो चालू द्यावा आणि आपल्याला त्याबद्दल जे मांडायचं आहे ते आपण मांडावं. कारण असं की ही डिबेट नाही आहे. आपल्या इथे न्याय दर्शन जे आहे षड दर्शनांपैकी त्या न्याय दर्शनामध्ये विचार विनिमयाचे 4 प्रकार सांगितले आहेत. त्यातला पहिला जो प्रकार आहे तो आहे वाद. खरं तर तो आजच्या वाद या गोष्टीला लागू होत नाही आणि त्या वादाचं एक सूत्र आहे की वादे वादे जायते तत्वबोधा, ज्याला आजच्या भाषेत सिम्पोजियम किंवा परिसंवाद वगैरे असं म्हणतात. की आपल्याला जे हवं ते ठेवायचं प्रत्येकाने आणि त्यातून जे योग्य वाटतं ते आपापलं निवडून घ्यायचं. त्याच्यामध्ये वाद वगैरे कुठे नाही. बाकी आजचे जे वाद वगैरे आहेत त्याचेही प्रकार त्या 4 मध्ये येतात. त्यात मी जात देतो, एक स्वतंत्र विषय आहे. तर आजची ही सभा ही वाद असल्यामुळे, परिसंवाद असल्यामुळे आणि आपण ठेवावं आपलं मत असं मी ठरवलं आणि मग काही सुचवलं नाही. काय हवं होतं शीर्षक? माझ्या मते शीर्षक हवं होतं की हिंदू काय आहे. कारण मुळामध्ये हिंदू काय आहे हाच एक मोठा प्रॉब्लेम आहे, सगळ्या जगभरामध्ये आहे. आणि आजचं जे शीर्षक आहे, आजचा जो विषय आहे तो काही नवीन आहे असं नाही. साधारण 3-3.5 वर्षापूर्वी 2022च्या सुरुवातीला केव्हा तरी टाइम्स ऑफ इंडियामध्ये याच शीर्षकांनी एक भला मोठा लेख प्रसिद्ध झालेला आहे. अनेक गोष्टींची त्याच्यामध्ये चर्चा केलेली आहे त्याच्यामध्ये. परंतु तो वाचल्यानंतर सुद्धा माझ्या मनात येतं की हिंदू काय याच्याबद्दल संभ्रमच आहे. असं का आहे नेमकं, असं का झालं? तर 16व्या आणि 17व्या शतकामध्ये 2 महान व्यक्ती होऊन गेल्या. त्यातलं एक होता फ्रेंच, त्याचं नाव आहे डेकार्ट, आणि दुसरा त्याच्यानंतर झाला 17व्या शतकाचा उत्तरार्ध, 16व्या शतकाचा उत्तरार्ध, 17व्याचा सुरुवातीचा काळ, त्याचं नाव आहे न्यूटन. हा डेकार्ट आणि न्यूटन यांच्या विचारातून, न्यूटन हा शास्त्रज्ञ होता, डेकार्ट हा तसा फिलॉसॉफर म्हणू आपण त्याला, अभ्यासक होता. यातून जे न्यूटोनियन आणि कार्टेशियन अशा प्रकारची विचारधारा, अशा प्रकारचं एक दिशा सगळ्या मानवाच्या विचारांना, चिंतनाला मिळाली, त्याचा प्रभाव हा सगळ्या जगातल्या विचारांवर आहे. आणि ज्या वेळेला इंग्रज आमच्या इथे आले ते तीच न्यूटोनियन कार्टेशियन विचार घेऊन, ती दिशा घेऊन आमच्या इथे आले आणि त्यांनी इथल्या सगळ्या गोष्टींना त्या पद्धतीने विचार करून मांडण्याचा प्रयत्न केला. आता जसं म्हटलं की अनेक गोंधळ वगैरे हे का झाले, याचं कारण त्यात आहे. कारण त्या डेकार्टने मांडलं की मी आहे कारण मी विचार करतो म्हणून माझं अस्तित्व आहे. आणि न्यूटनने त्याचे जे काही लॉज वगैरे मांडले आपल्याला माहिती आहे, ते सगळे आपण सगळी शिकतही असतो की ही सृष्टी विशिष्ट प्रकाराने तयार केलेली आहे. मला बुद्धी आहे, मी विचार करतो, त्या बुद्धीच्या भरोशावर मी एखादी गोष्ट तयार करतो आणि मग त्यात दुरुस्ती करतो वगैरे वगैरे. ते सगळं मुळात हे खरं आहे का? मुळात हे खरं नाही. निर्मिती आणि विकास या 2 गोष्टी आहेत. जी सगळी सभ्यता म्हणा, धर्म म्हणा, रिलिजन म्हणा, काय आणखीन वेगवेगळे शब्द असतील, हे निर्माण केलेले आहेत की विकसित झालेले आहेत? हा 2 फरक आहे. भारतामध्ये ज्याला आपण हिंदू म्हणतो, ते हिंदू किंवा इथली सभ्यता किंवा इथली सामाजिक व्यवस्था ह्या सगळ्या विकसित झाल्या आहेत, डेव्हलप झाल्या आहेत, इव्हॉल्व झाल्या आहेत. त्या निर्मिती नाही आहे, त्या तयार नाही केल्या कोणी. 4 जण बसले आणि त्यांनी तयार केलं असं नाही.
इव्हॉल्व्ह झाले. मग हे खोटं असतं का? हे खोटंही नाही. रामकृष्ण परमहंस फार एक छान त्यांच्या ग्रामीण पद्धतीने सांगत असत की माणूस किती स्वतंत्र आहे. माणूस एखादी गोष्ट करतो किंवा करू शकतो म्हणजे काय, किती कसं करू शकतो. ते म्हणत असत की गोठ्यातला जो बैल असतो त्या बैलासारखं माणसाचं आहे. त्या बैलाच्या गळ्यामध्ये जी दोरी बांधली असते त्या दोरीची जेवढी लांबी असेल तेवढा बैल स्वतंत्र असतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. माणसाला निसर्गाने जी काही बुद्धी प्रत्येकाला दिली असेल, प्रत्येकाची वेगळी आहे, त्या बुद्धीनुसार तो तिथपर्यंत जातो, तेवढाच तो स्वतंत्र आहे. त्याच्या पलीकडे काय? ज्या न्यूटोनियन आणि कार्टेशियन थिअरीजनी हा सगळा गोंधळ विचारांमध्ये निर्माण केला, एक जीवनदृष्टी आपण म्हणू, एक विकृत किंवा चुकीची जीवनदृष्टी निर्माण केली, ते विज्ञान आता काय म्हणतंय? ते विज्ञान आता म्हणतं की आम्हाला या संपूर्ण अस्तित्वातलं फक्त 5% थोडंफार कळतंय. म्हणजे आम्हाला माहिती आहे, त्या 5%तली आम्हाला किती कळतं माहित नाही. बाकी जे सगळं आहे ते डार्क एनर्जी, डार्क मॅटर वगैरे वगैरे आहे. क्वांटम फिजिक्सचा मॅक्स प्लँक, ज्याला क्वांटम फिजिक्सचा पितामह म्हटलं जातं, हा असं म्हणतो की विज्ञान या सगळ्या जगाचे प्रश्न सोडवू शकत नाही, कारण आम्ही जो सगळा प्रयत्न करतो आहे आम्हीही त्याचाच एक भाग आहोत आणि त्याचाच या संपूर्ण प्रक्रियेचा एक भाग असल्यामुळे आम्ही ती समजूनच घेऊ शकत नाही. आजच्या तारखेमध्ये कॉन्शियसनेस वगैरे वगैरे बद्दल जी काही सगळी चर्चा आणि संशोधन सुरू आहेत जगात, ती लक्षात घेतली तर हा फरक लक्षात येतो की इव्हॉल्व्ह होणं आणि तयार करणं. कारण माणसाची बुद्धी तयार काय करेल? त्याच्या मनामध्ये जे काही सगळे आपण ज्याला षडविकार म्हणतो, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, या आधारावर तो तयार करेल. मग डावपेच खेळेल, मग बाकीच्या गोष्टी करेल. पण सगळं काही तसं नसतं, याच्यापेक्षा वेगळ्याही काही गोष्टी असतात. आणि हे जे आहे हे आहे इव्हॉल्वमेंट. भारतातली समाज व्यवस्था, भारतातले धर्म, भारताचे रिलिजन हे इव्हॉल्व झालेले आहे. आणि हे इव्हॉल्वमेंट हे इंग्रजांना कळलं नाही. त्यांच्याच शिक्षण पद्धतीत तयार झाल्यामुळे आपणही तेच मांडत गेलो. आणि ज्या वेळेला ही जाणीव झाली की यात काहीतरी चुकतंय, त्याही वेळेला आपण एक मोठी चूक केली आणि आजही करतोय. ती म्हणजे त्यांनी जी गृहीतकं धरली ती गृहीतकच फंडामेंटल मानून आम्ही मांडणी करायला लागलो. कसं? तर एखादी गोष्ट इव्हॉल्व होते. जसं हिंदू हा शब्द आहे, आजचा विषय असा आहे. हे हिंदू ही काय गोष्ट आहे ती आपण थोडी नंतर बघू, पण तो एक प्रवाह आहे. हिंदू ही संकल्पना ही एक प्रवाहमान संकल्पना आहे, जिवंत संकल्पना आहे, सतत विकसित होणारी आहे, सगळ्यांना सामावून घेणारी आहे. मग त्याला चौकटीत बंदिस्त नाही करता येत. पण त्यांना हवं, त्यांना समजावून सांगायचं आहे, म्हणून मग हिंदूची व्याख्याही आम्ही करायला लागलो. एखादी प्रवाहमान गोष्ट, एखादी विकसित होणारी गोष्ट, त्याची व्याख्या कशी करता येईल? पण आम्ही हिंदूंची व्याख्या करायला गेलो आणि ती एकाची दुसऱ्याला पटलीच नाही. टिळकांनी केली, सावरकरांनी केली. टिळकांची सावरकरांना मान्य नव्हती, सावरकरांची टिळकांना मान्य नव्हती. संघ भानगडीत पडला नाही. पण हिंदूची व्याख्या नाही करत. सांगणार कसं? कारण तो एक प्रवाह आहे, ते सांगता येत नाही. हिंदू धर्म आहे का? आता धर्माची चर्चा झाली आणि फार थोड्या वेळात हा सगळा मोठा विषय मांडायचा आहे, त्यामुळे मी थोडं जम्प्स घेत जाईल, मधले पॉइंट्स आपण जोडावे.
धर्म आणि रिलिजन वेगळं आहे असं आता पहिल्या दोन्ही भाषणांमध्ये सांगितलं. दोन्ही अर्थाने हिंदू धर्म होऊ शकतो का? रिलिजन म्हणून नाहीच होऊ शकत, हे तर स्पष्ट आहे. कारण रिलिजनची जी काही व्याख्या आहे की चौकटीत बंदिस्त असला पाहिजे, एक प्रेषित, एक पुस्तक, अमुक तमुक, त्याचे काही कॅरेक्टर्स, पूजा पद्धती. पण ज्या व्यापक अर्थाने धर्म म्हणून आहे तो म्हणून तरी हिंदू आहे का? मग तो जर हिंदू धर्म राहणार असेल तर मग अमेरिकेतल्या लोकांचा धर्म कोणता आहे? धर्म ही जर फंडामेंटल गोष्टी आहे, धारणा धर्म इत्याहो धर्मो धारयते प्रजा, या संपूर्ण सृष्टीची धारणा करणारा तो धर्म जर असेल, तो जर हिंदूंचा मग वेगळा असेल तर मग अमेरिकनांचा कोणता, युरोपियनांचा कोणता, दक्षिण आफ्रिकेतल्या लोकांचा कोणता? धर्माला नाव नाही देत आहे. हेड आणि टेल, छापा आणि काटा यांना एकत्र धरून ठेवणार काय आहे? मला आजपर्यंत हेड आणि टेलला एकत्र धरून ठेवणारी जी गोष्ट आहे त्याला कुठेही शब्द सापडलेला नाही. ही जी गहन अशी संकल्पना आहे ती हिंदू राहू शकत नाही, पण आम्ही हिंदू धर्म असा शब्दप्रयोग सुरू केला. मग सभ्यता आहे का? तर सभ्यता ही एक चौकट असते, त्यात खाणे पिणे, भाषा, भूषा, साहित्य, राज्यपद्धती, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये येतात. अनेकांनी त्याबद्दल मांडलेलं आहे. अनेक सभ्यता जगामध्ये येऊन गेल्या. मेसोपोटेमियाची आहे, ग्रीक आहे, इजिप्शियन आहे, इराणची आहे, आपल्या इथे सुद्धा आहे. वाकणकरांनी एक सभ्यता शोधून काढली होती भोपाळजवळ, भीमबेटक्याला. सगळीकडे सापडत असतात. त्याची एक चौकट असते काहीतरी. हिंदू म्हणून अशी काही चौकट आहे का? हिंदू म्हणून ती चौकटही नाही आहे. हिंदू आहे काय? हिंदू रिलिजनही नाही आहे. आजच्या विषयामध्ये तसं तर एक स्टेटमेंट आहे की हिंदू रिलिजन नाही, सभ्यता, म्हणजे हिंदू सभ्यता आहे असाचा विषय आहे. पण माझं स्वतःचं मत असं आहे की हिंदू रिलिजनही नाही आहे, हिंदू सभ्यताही नाही आहे, हिंदू धर्म सुद्धा नाही आहे. तो हिंदू आहे काय? हिंदू हे एक व्यासपीठ आहे, तो एक फ्रंट आहे, तो एक डायस आहे की ज्या ठिकाणी अनंत प्रकारची विविधता, परस्पर विरोधी असणारी सुद्धा विविधता ही एकत्र बसू शकते, एकत्र विचार विनिमय करू शकते, एकत्र राहू शकते. असा जो मंच आहे त्या मंचाचं नाव आहे हिंदू. ज्या वेळेला विवेकानंदांनी शिकागो धर्मसभेमध्ये हा विषय मांडला त्यावेळेला त्यांनी शिवबहिमनातला एक श्लोक त्या ठिकाणी उद्धृत केला होता. त्रयी सांख्यम योग पशुपतिमतम वैष्णवमिति प्रभिन्ने प्रस्थाने परमिदमदः पथ्यमिति च रुचीनाम वैचित्र्याद रुजुकुटिल नाना पथजुषाम नृणामेको गम्यस्त्वमसि पैसा मरणवैव. त्यामध्ये रुजू आणि कुटिल या दोन्ही गोष्टी आहेत. या दोन्ही प्रकारे जो ईश्वराकडे जातो तो ईश्वराकडेच पोहोचतो. आज आम्हाला ते मान्य आहे का? ज्यावेळेला रिलिजनची गरज काय असते, किती वेळा आहे, 5 मिनिटं. हा, त्याच स्वामीजींच्या दौऱ्यातला एक प्रसंग आहे. निकोला टेस्ला नावाचे एक गृहस्थ होते, नंतर ते एक मोठे संशोधक वगैरे झाले, उद्योगपती झाले. हे निकोला टेस्ला त्यांना भेटायला गेले. त्यांचं अद्वैतावरचं, वेदांतावरचं व्याख्यान वगैरे ऐकत आणि थोडंसं बोलणं झाल्यानंतर ते स्वामीजींना म्हणाले की हे तुम्ही वेदांत वगैरे सांगता, पण त्याची मेथडॉलॉजी काय आहे, त्याचे काय एकूण त्याचं स्वरूप काय आहे? स्वामीजी म्हणाले की माझ्यासाठी तो एक साक्षात्कार होता. हा प्रश्न जो आहे हा एक साक्षात्कार होता. कारण असं की निकोला टेस्ला सारखा गणितज्ञ की ज्यांनी स्वामीजींना म्हटलं होतं की तुमचं वेदांत मी गणिती आकडेमोड करून
आणि त्याची थिअरी तुम्हाला तयार करून देऊ शकतो. स्वामीजी म्हणाले हा माझ्यासाठी साक्षात्कार होता. कारण असं आहे की सगळ्या प्रकारच्या कर्मकांडाच्या पलीकडे जाणार, सगळ्या प्रकारच्या प्रतीकांच्या पलीकडे जाणारा असा जो वेदांताचा विचार आहे, जो प्रतीकांमध्ये मावत नाही, जो शब्दांमध्ये मावत नाही, जो कर्मकांडामध्ये मावत नाही, त्या वेदांताचं कर्मकांड काय असा हा बुद्धिवादी माणूस मला विचारतोय. आणि तेव्हा मला साक्षात्कार झाला की कुठलीही गोष्ट समजून घ्यायची असेल तर माणसाला रिलिजनची गरज असते. रिलिजन ही आवश्यक गोष्ट आहे, ती वाईट गोष्ट नाही. पण नंतर ते असं म्हणतात की कोणत्याही संप्रदायामध्ये जन्म घेणं ठीक आहे, चांगलं आहे, परंतु त्या संप्रदायामध्ये मरण चांगलं नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर मूर्त गोष्टींकडून अमूर्त गोष्टींचा साक्षात्कार करणं, जीवनाच्या प्रत्यक्ष व्यावहारिक गोष्टीतून जीवनाचं अमूर्त दर्शन करणं, हा जो मानवी विकास आहे त्या दिशेने जायला हवं. अमूर्ताच्या आधारे तुम्ही जर मूर्त करायला गेले आणि त्याचा जर दुराग्रह झाला तर त्यातून रिलिजनचा जन्म होतो आणि मग रिलिजन तापदायक ठरतं. आणि मग कोणाला थोडंसं वाईट जर वाटेल तर मी आधीच माफी मागतो. पण मनुस्मृती मानत नाही म्हणून आमचे शंकराचार्य ज्या वेळेला राहुल गांधींना अहिंदू घोषित करतात किंवा शिर्डीचे साईबाबा हे आमचे देव नाही वगैरे असं म्हणतात, त्यावेळेला हिंदू हा रिलिजन होईल की काय अशी भीती माझ्यासारख्याच्या मनामध्ये निर्माण होते. हे जे सगळं आम्ही म्हणतो की आम्ही सहिष्णू आहोत, आम्ही सगळ्यांना सामावून घेतो वगैरे वगैरे वगैरे, सगळं व्यावहारिक गोष्टींपासून, म्हणजे थोडा एक कदाचित बाहेर एखाद्या मोठ्या सभेत बोललो तर त्याहून वाद होईल, परंतु सगळे विचारी लोक आहेत म्हणून एक उल्लेख करतो. कॉमन सिव्हिल कोड नावाची गोष्ट आहे. जनसंघाने हे कॉमन सिव्हिल कोड म्हटलं होतं. त्यावेळेला गोळवलकर गुरुजींनी कॉमन सिव्हिल कोडला विरोध केला आणि नंतर मदरलँड या नावाच्या वृत्तपत्राला त्यांची मुलाखत आहे. त्याचा एक वृत्त त्यांनी जो म्हणला तो फार सुंदर होता की हा भारत एक राहिला त्यावेळेला ज्याला आपण स्मृती म्हणतो, कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, त्या अनेक कॉन्स्टिट्यूशन, अनेक स्मृती एकाच वेळेला या भारतामध्ये नांदत होत्या. कुठे मनुस्मृती होती, कुठे देवल स्मृती होती, कुठे आणखी दुसऱ्या कुठल्या स्मृती होत्या. एका स्मृतीची गरज काय आहे? त्यांनी फार वेगळे याच्यातून मांडलं, मी त्यात जाणार नाही आता. पण ही जी समावेशकता आहे व्यावहारिक गोष्टींपासून, काय खायचं प्यायचं, कोणाची भक्ती करायची इथपासून तर संपूर्ण ईश्वरीयेच्या पर्यंत, ही सहिष्णुता, ही दिशा, हिंदुत्व किंवा हिंदू म्हणून जी काय आम्ही वैशिष्ट्य सांगतो या वैशिष्ट्यांचा उगम कुठे आहे आणि त्या प्रवासाची एकूण मेथोडॉलॉजी काय आहे? एक स्वामीजींच्या शब्दात सांगायचं, त्यांनी जे आवाहन केलं होतं तेवढा उल्लेख करतो आणि थांबतो कारण वेळ नाही आहे. ते एका ठिकाणी असं म्हणतात की पशुमानवाला देवमानवात परिवर्तित करणे यामध्ये सगळी संस्कृती, धर्म वगैरे वगैरे आला. भारत किंवा हिंदू याचं वैशिष्ट्य काय आहे तर पशुमानवाला देवमानवात विकसित करणे. मानव म्हणजे काय, जीवन म्हणजे काय, या फंडामेंटल गोष्टींपासून सुरुवात करायला लागेल. ही दिशा भारताने दिली, ही दिशा हिंदूंनी दिली. हिंदू म्हणजे ते नंतर नाव मिळालं. ही दिशा हिंदूंनी दिली म्हणून हिंदुत्वाची जी काही वैशिष्ट्य आहे ती आज आपण पाहतो. ही हिंदुत्वाची वैशिष्ट्य ज्या गोष्टींची चर्चा सातत्याने हजारो वर्ष या ठिकाणी झाली आणि ती रुजत गेली इथल्या मनामध्ये, त्यात आहे. काय आहे? उपनिषदातली एक ऋचा आहे, श्वेताश्वतर उपनिषदातली.
शृण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्राः आये धामानि दिव्यानि तस्तुः वेदाहमेतं पुरुषं महांतं आदित्यवर्णं तमसः पुरस्तात्. आणि तो असं म्हणतो की तो जो पुराण पुरुष आहे, तो जो त्याला मी जाणलाय, ते जे तत्व आहे ज्यातून मी आलो, ज्यातून माझी उत्पत्ती आहे, या विश्वाची उत्पत्ती आहे, ते स्वरूप प्राप्त करणं हे मानवी जीवनाचं कार्य आहे, इंगित आहे. आणि ते तुम्हाला माहीत हवा आहे की नाही हा भाग नाही. तुमची सगळी अस्वस्थता जी आहे ही सुद्धा त्याच्यामुळे आहे, कारण तुम्ही ते विसरले आहात. हे प्राप्त करा तर तुम्हाला दिशा होईल. आणि ही जर दिशा असेल तर त्यातून सगळ्यांचं एक ज्याला आपण म्हणतो सहना भवतु सहनो भुनक्तु, हे सगळं त्यातून निर्माण होईल. सहकार्य त्यातून निर्माण होईल. भांडण त्यातून कमी होतील. ही दिशा, जीवनाचं हे तत्वज्ञान, हे जीवनाचं तत्वज्ञान मांडणं हे हिंदुत्व आहे. आणि म्हणून गांधीजी म्हणाले हिंदुत्व काय आहे तर सत्याच्या सतत शोधाचं दुसरं नाव आहे हिंदुत्व. त्यामुळे आम्ही कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीने राजकीय, आर्थिक, सामाजिक वगैरे जर त्याच्याकडे पाहायला गेलो तर हिंदू काय आम्हाला कळणार नाही, हिंदुत्व कळणार नाही. हिंदुत्व त्याच्या वैशिष्ट्यांसह काय आहे, त्याचं ओरिजिनेशन काय, त्याचे फंडामेंटल्स काय आहे, हे जर पाहायचे असतील तर आम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायला लागेल की त्याचं तत्वज्ञान वेगळं आहे, त्याची जीवनदृष्टी वेगळी आहे, या जगाकडे पाहण्याची दृष्टी वेगळी आहे, जीवनाचा अर्थ त्याच्यासाठी वेगळा आहे. तो अर्थ प्रतिपादन केला तर हिंदू हा कधीही रिलिजन होणार नाही. हिंदू ही इतर सभ्यतांसारखी सभ्यता राहून मिटून गेली काही वर्षांनी असं होणार नाही. तर ती कायमस्वरूपी या पृथ्वीच्या पाठीवर नांदेल. नाही तर अन्य रिलिजन्स आणि अन्य सभ्यतांप्रमाणे काही वर्षांनंतर हिंदू हे एक एक्सकॅव्हेशन्स ची वस्तू राहील. सगळ्या हिंदू समाजाने त्याचा विचार करण्याची गरज आहे. एवढं सांगतो आणि थांबतो. थोडा वेळ जास्त घेतला असेल तर क्षमस्व. धन्यवाद.